गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। साधकांनी मुख्यत्वे करून आपल्या जीवनामध्ये ईश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे त्याचा जरूर शोध घ्यावा। काय होतं, जन्मापासून सगळ्या गोष्टी ईश्वराने फुकट दिलेल्या असल्यामुळे आपण त्याचा कधी विचारच करत नाही। कोणीही आपल्यासाठी एवढं तेवढं केलेलं असतं, त्याच्या उपकाराखालीच आपण आपली बुद्धी वापरत बसतो। मग भले नवऱ्याचे उपकार असतील, मुलांचे उपकार असतील, सासवांचे असतील, सासूचे असतील, सासऱ्यांचे असतील, ते कुठले असतील ते, पण या सर्व गोष्टींवरती व्यवहारात आपण अडकतो आणि त्या ईश्वराला आपली आठवण आपण अशा रीतीने आठवत नाही की जसं आपण इतरांचं करतो तसं ईश्वराचं करत नाही। आपण आपल्या सर्व नातेवाईकांचं जरूर करत असतो, पण ईश्वरांचं करू शकत नाही किंवा करत नाही, त्याबद्दलच आपल्या मनात संदेह असतात। त्याचं कारणच असं आहे की ईश्वराने आपल्याला न मागता सगळं दिलं। खरं ते ईश्वराने दिलं आहे असंही म्हणता येत नाही, कारण ईश्वराच्या जाणीवेतनं ईश्वराला बघायचं असतं। त्यासाठी त्यांनी हे सर्व निर्माण केलेलं आहे। आपल्याला सुद्धा त्यांनी का निर्माण केलं, कारण त्यालाच आपल्यामध्ये बसून बाकी सर्व बघायचं आहे। म्हणून आपल्यामधनच ईश्वर बघत असल्यामुळे त्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्याला काही वेगळं केलेलं आहे असं तो मानत नाही, परंतु आपण आपल्याला ईश्वरापासून वेगळं समजत असल्यामुळे आपल्याला सगळं फुकट मिळालेलं आहे असं समजून फक्त बाकीची लोक जे आपल्यासाठी करतात त्यांचं ऋण मानणं असं आपण समजत असतो। जगामध्ये आई वडिलांचं ऋण मानावं वगैरे असं सगळं म्हटलं जातं, त्याचे चुकीचे संस्काराच्या दृष्टीने वगैरे असं काही नाही, पण मी साधकाच्या भूमिकेतनं सांगतोय। म्हणजे ज्या जन्मदात्री आईने आपल्याला जन्म दिला त्याहीपेक्षा आपल्याला हे सर्व या जीवनात जन्माला घातलं, सगळ्या शरीरासकट सगळं आपल्याला फुकट दिलं, तो मोठा म्हणायचा त्या आईला मोठं म्हणायचं असा प्रश्न तरी किमान पडला पाहिजे। जे पडावा, कारण जो आपल्यासाठी करतो त्या प्रत्येकासाठी आपण ऋणात असणं हे महत्वाचं आहेच, परंतु ईश्वर सोडून बाकी सगळ्यांच्या ऋणातून आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करतो, पण ईश्वराच्या ऋणातून मात्र आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करत नाही, कारण तशी बुद्धी आपल्याला नसते। बघा, शेवटी विषय येतो तो आपल्या बुद्धीवर येऊन जातो। आता बुद्धी हा विषय जो आहे, हा बुद्धी म्हणजे काय असा आपल्याला एक विचार करावा। आता असं आपण म्हणतो की बुद्धी म्हणजे मन, मन म्हणजे बुद्धी। कालच्या याच्यात मागच्या याच्यात आपण हे पाहिलं, संकल्प विकल्प, संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टी बुद्धीने केलेल्या निर्णयावर आपण करत असतो। बुद्धीने निर्णय दिला, परंतु तो निर्णय
चित्तात चिंतन करून जेव्हा आपला होतो तो निर्णय, तो अहंकाराने आपला होत असतो. म्हणून बुद्धी नेहमी दाखवत असते तुम्हाला. म्हणून बुद्धीला स्मृती नावाची एक गोष्ट असते आणि तिला भेद करण्याची सवय असते. म्हणून बुद्धिभेद असतो. आपली बुद्धी ही नेहमी भेदात काम करत असते. छोट्या छोट्या गोष्टी भेद करणं, म्हणजे दुसऱ्याच्या मनात काही असेल नसेल पण त्याला असं वाटलं असेल, अशा भूमिकेतनं आपण आपल्या बुद्धीने ठरवून इतरांपासून भेद निर्माण करत असतो. आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तिसऱ्याला कल्पना पण नसते. केवळ आपण बसल्या जागी आपल्या बुद्धीच्या काहीतरी भयानक गोष्टी, स्मृतींच्या किंवा प्रिज्युडिसेस मधनं एक तर आपण सर्व जीवन जगत असतो. त्यामुळे ही बुद्धी अशुद्ध असते आणि त्या बुद्धीला, मनाला ज्ञान अज्ञान विषय नाहीये, कारण मन ही शक्ती आहे. मन ही जेव्हा शक्ती स्वरूपात असते तेव्हा शक्तीला नेहमी ज्ञान कार्य करणारा विषय असतो. ज्ञानाचा विषय हा कार्य करणारा असतो. म्हणून मनाने शक्तीचा उपयोग होत असतो आणि त्या शक्तीला त्या मार्गावर नेणारी जे ज्ञान असतं ते बुद्धीत येत असत. आता बुद्धीने जर आपण एखाद्याबद्दल समज करून घेतला तर मन त्याप्रमाणे वळणारच आहे. आणि मन तर इतकं सूक्ष्मात जात की त्यांनी केलेलं नसलं तरी आपल्याला जुनं काढून तेच आठवून सतत तिथं ते रांगोळी काढत असत. म्हणून रांगोळ्या नेहमी बायका काढत असतात. कारण ते बारीक बारीक रांगोळीचे एकत्र करून अत्यंत कॉन्सन्ट्रेशन करून आपण खूप काहीतरी कला करत असतो. अशा आविर्भावामध्ये ते रांगोळी चाललेलं असतं. पण हे रांगोळी करण्याची मानसिकता ही पुरुषांपेक्षा बायकांमध्ये जास्त असते. त्याचं कारण काय हे समजून घ्या. विनोदाचा भाग सोडून घ्या. परंतु सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की या बुद्धीला अज्ञान खूप असत. हे अज्ञान इतकं घोर अज्ञान आहे की 7 प्रकारची अज्ञान ही योगी अरविंदांनी सांगितलेली आहेत किंवा सर्वत्र माहिती पण आहे. ते त्यांनी आपल्याला हे अज्ञान सांगण्याची वेळ यावी एवढे आपण अज्ञानी असतो. कारण विश्व पाहत असतो पण विश्व काय आहे आणि त्या विश्वाबद्दल आपल्याला अज्ञान असतं हे आपल्याला माहित नसतं. तरीही मी विश्वाचा स्वामी होणार या भूमिकेत अहंकाराने आपण वागत असतो. आपल्याला आपल्या स्वतःबद्दल अज्ञान असतच. आपण पाहिलं, कारण आपल्याला स्वतःबद्दलचं अज्ञान म्हणजे मी जसं आता म्हटलं की आपल्याला हे शरीर कोणी दिलं, ही बुद्धी कोणी दिली, हे मन कोणी दिलं, हे चित्त म्हणजे काय, या सर्व गोष्टींबद्दल अज्ञान आहे. हे स्वरूपाचं अज्ञान आहे, विश्व स्वरूपाचंही अज्ञान आहे, या मध्ये घडणाऱ्या सर्व प्राकृतिक घटनांचं अज्ञान आहे. आपल्याला माहिती होतं का 10 मिनिटापूर्वी इथं अर्ध्या तासापूर्वी इथं पाऊस पडणार नाही, पण आता पडतोय ना. आणि केवढा आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, आपण अंदाजही बांधतो. तुम्ही काय वेधशाळा तर यात प्रवीण आहे आणि त्यांचे अंदाज खोटे किती वेळा झालेले आहेत हे पण आपल्याला माहिती. म्हणजे ते प्रयत्न त्यांचे चुकीचे असं नाही म्हणण्याचा वा की ज्या गोष्टी मानवी कक्षेच्या पुढे आहे की तुम्ही यंत्र लावून वेधशाळा अंदाज करत असता आणि कुठले अंदाज करत असतात, पुढे 4 दिवसात काय घडणार याचे अंदाज करत असतात.
म्हणजे ही मानवी वृत्ती आहे, ही चुकीची आहे असं नाही, अंदाज करत राहणं. पण हीच लोक भविष्य सांगणाऱ्या लोकांना नावं ठेवणारी असतात का? अरे तुम्हाला आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती असण्यासाठी 5-6 दिवसाचे अंदाज तुम्ही बांधता. व मानव जे इतके वर्ष जगतो आहे या पृथ्वीवरती, त्याला पुढच्या 4 दिवसात, महिन्याभरात, वर्षभरात, पुढच्या माझ्या आयुष्यात काय घडावं, कसं असेल याबद्दल उत्सुकता नसेल का? पण त्या उत्सुकतेपोटी ते भविष्याची निर्मिती झाली असेल ना. आणि त्याच्या मागे पण मग किती गणित लावल्या गेलेली आहे, केवढा सर्वदूर विचार केलेला आहे. मग ते शास्त्र नाही का? म्हणून ते शास्त्र आहे हे मान्य करावं लागणार. म्हणजे जसं तुमची आधुनिक अगदी म्हणणारी शास्त्र जी आहेत ती सुद्धा चुकू शकतात. चंद्रयान आताच गेलं, त्याच्या अगोदरच फेल गेलंच ना. मग ते शास्त्र नव्हतं का? ते शास्त्र होतच. आधुनिक शास्त्र सुद्धा फेल जाऊ शकतं. तर एखाद्याचं भविष्य फेल गेलं किंवा काय गेलं तर शास्त्र म्हणून त्याला मान्यता द्यायला काय हरकत नाही असं माझं मत आहे. ती काही अंधश्रद्धा नक्कीच नाही. त्यामुळे भविष्य सांगणं, पण व्यवस्थित अभ्यास करून भविष्य सांगणं. आता ते मदा भट भट भटे मदा भट वगैरे त्यांची कितीतरी पुस्तक आहेत भविष्यावरती. हे अभ्यास लोक होती ना, त्या फक्त शास्त्रज्ञच अभ्यास होते, आईन्स्टाईनच अभ्यास होता फक्त, असं काही आहे का या जगात? आणि एवढं करूनही त्यांनी एनर्जीचा शोध लावलाच नाही ना. त्याला कुठेतरी असं वाटलं E=mc², आणि ते त्यांनी नंतर प्रूव्ह केलं. म्हणजे तो अज्ञानातूनच पुढे आला ना, अज्ञानातून ज्ञान त्याला सापडलेलं आहे. एवढं करूनही एनर्जीचं इक्वेशन काढलं, ज्ञानाचं काढलंच नाही. कारण या जगामध्ये ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही शक्तीच कार्य करतायत. तुम्ही फक्त क्रियाशक्तीचा शोध लावला, ज्ञानशक्तीचा कॉन्झर्वेशन ऑफ नॉलेज याचा शोध आपण कुठे लावला? हे परत ते अर्धवटच झालं ना. त्यामुळे निर्मिती मागची सूत्र ही कायम अर्धवटच राहिलेली आहेत मानवाच्या शोधातली. परंतु ईश्वरीय आध्यात्मिक जाणीवेतनं त्यांनी शोध लावले ते पूर्णत्वाला गेले हे नक्की आहे. त्यामुळे संत मंडळी हे पूर्ण ज्ञानी आहेत, ते पूर्णार्थाने शास्त्रज्ञ होते. आणि बाकीचे जे आधुनिक शास्त्रज्ञ आहेत ते अर्धवट शास्त्रज्ञ आहेत असं म्हणायला प्रत्यय नसावा. कारण त्यांनी ज्ञानाचा शोध लावला नाही, त्यांनी फक्त डिस्कव्हरी केली, इन्व्हेन्शन केलं नाही असा विषय झाला. पण ही बुद्धी, मला म्हणण्याचा विषय काय आहे, ही बुद्धी माणसाची आहे की जी एवढा वेध घेऊ शकते आणि ती स्मृतीच्या जाणीवेतने जाते. आणि ती बुद्धी मला नेमकं काय शोधायचं आहे, कुठल्या ध्येयाने जायचं आहे त्यावरती मार्गदर्शनही करू शकते. म्हणून अज्ञानी बुद्धीला ध्येयाची जाणीव दिली तर ती बुद्धी कार्य करू शकते. हा एक अत्यंत महत्वाचा असा ईश्वरानेच आपल्यामध्ये बसून दिलेला नियम आहे. त्याचा फायदा आपल्याला घेता यायला पाहिजे. म्हणून आपली बुद्धी ही ईश्वराधिष्ठित करता यायला पाहिजे. ईश्वराधिष्ठित करायची म्हणजे काय, की मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. हा शोध आहे. प्रत्येक साधक यांनी शास्त्रज्ञ होऊन अभ्यास करावा असं माझं मत आहे. तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, CA असाल, काय तुमच्या ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जरी असला तरी ती बुद्धीमुळेच तुम्ही शिक्षण घेतलं ना. त्या बुद्धीला एक दिशा दिली,
ध्येय दिलं आणि तुम्ही त्याच पदापर्यंत जाऊन पोहोचला. मग तुम्ही मी कोण आहे या मूळ जाणीवेचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर ती बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला. म्हणजे मी नेमका माझ्या आत कोण आहे, मी सर्व बघतो आहे, हा बघणारा कोण आहे, मी खातो आहे, हा खाणारा कोण आहे, मी झोपतो आहे, हा झोपणारा कोण आहे. माझा हात झोपला होता असं आपण म्हणतो का कधी? असं नाही म्हणतो. मी झोपलो, हा कोण आहे, हा माझा हात आहे. एवढ्या हात कापला मला किंवा तुटला तरी मी शिल्लकच राहतोय आहे की नाही. उद्या माझ्या शरीरातली यंत्रणा कार्य करायला समजा कमकुवत झाली तरी मी म्हणून पलंगावर पडलेलोच असतो. हा मी नेमका कोण आणि याचा शोध जो घेत असतो तो शोध बुद्धिमार्फत घ्यावा लागतो. आणि त्यासाठी ईश्वराने बुद्धी दिलेली आहे. आणि हा शोध मनाच्या जाणीवेत जेव्हा बसवला जातो तेव्हा आपल्यामध्ये सर्वात सूक्ष्म कोण होऊ शकतं? मनच होऊ शकतं. म्हणून मी ते रांगोळीचं उदाहरण दिलं. म्हणून रांगोळीत अडकून बसून त्यातल्या कणाकणात बघण्यापेक्षा मनाला बौद्धिक जाणीवेत बसून आपल्या आतला ईश्वर शोधा. म्हणजे आपल्याला कळेल की नेमका मी कोण आहे. आता हा शोध जेव्हा घेत असतो माणूस, कुठलाही शोध, जेव्हा तुम्ही इंजिनियर होता, डॉक्टर होता, शिक्षण घेता, तेव्हा तो शोध घेत असताना म्हणजे ते शिक्षण घेत असताना ते माहिती नसतं ना तुम्हाला, म्हणून शोध घेता. तेव्हा काय करतो तुम्ही? बाकीच्या गोष्टी बाजूला सारता. तुम्हाला समजा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा असेल धरून चला है ना, तर त्यावेळेला टीव्ही वरती सिनेमा लागला असेल तर तो पाहाल का तुम्ही? नाही ना. मग ही बुद्धी कोणी दिली तुम्हाला? ही तुमचीच आहे, परंतु ध्येयाने आलेली आहे. याला विवेचक बुद्धी असं म्हणतात. हे सगळं ईश्वर दत्त आहे, वापरायचंय फक्त आपल्याला. वापरण्याची कला आपल्यात नाहीये. आपण कलाकार जरी असलो विविध क्षेत्रातले नावाजलेले, पण ही कला आपल्याला माहिती नसते. त्यामुळे या विवेचक जाणीवेतनं जेव्हा माझ्या ध्येयाप्रमाणेच मी चाली ही बुद्धी जेव्हा तयार होते तेव्हा बाकीच्या गोष्टी बाजूला सारल्या जातात. त्या बुद्धीला विवेक बुद्धी असं म्हणतात. सरळ आहे ना, याच्यात काय अवघड काय? उलट इट्स अ सायन्स. वन हॅज टू अंडरस्टँड इट. आपण जर हे शास्त्र समजून घेतलं नाही तर जीवनाला कसे सामोरे जाणार आहोत आपण? तुम्हीच विचार करा. कारण शेवटी जीवन तर जगावं लागणार आहे आपल्याला. म्हणून हा शोध ज्ञान मार्गातनं असा चालतो. पण शेवटी आपल्याला जर मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे की माझ्यामध्ये ही शक्ती, कार्य करण्याची शक्ती आणि त्या शक्तीला सपोर्ट करणारं ज्ञान येतं कुठून? शोध आपला असा आहे. आपण काही एकदम आत्मशोध वगैरे असल्या काही मोठ्या कल्पनेत जाण्याचंही काही कारण नाही. प्राथमिकपणे साधकाने तुम्ही ईश्वर मानत नसला तरी चालणार. मानत असाल तर चांगलं आहे, मानत नसाल फेर आहे. काय त्यात काही दोष नाही. कारण जे दिसत नाही ते मानत नाही, हा शास्त्राचा नियम आहे. बरोबर ना? पण ते बुद्धीने मानण्यासाठी आपल्याला प्रयुक्त करायलाच पाहिजे ना. बुद्धीने मान्य करण्यासाठी आईन्स्टाईननी सगळे शास्त्र शोधले, न्यूटनने अभ्यास केला ना.
आईन्स्टाईनला फ्लॅश झालं E=mc². मग ईश्वर फ्लॅश होणार नाही असं वाटतंय का? म्हणून याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रक्रियेतून कसे जात आहात हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मग आपण जेव्हा असा शोध घ्यायला लागतो शक्ती, मग आपल्यात शक्ती कशी आहे ते आली कुठलं? श्वास चालतो म्हणजे काय? वर जातो परत खाली येतो, वर जातो परत खाली येतो. असं म्हणतात की फुफ्फुस आकुंचन होतात प्रसरण बरोबर. अरे पण त्या फुफ्फुसांना ताकद येते कुठून? तुम्ही एखादी मोटर लावता, ते मोटर फिरायला आपलं माहित असतं ना, कनेक्शन मधनं आलं, ऑन केलं, ऑफ केलं, म्हणून पाणी फिरलं, म्हणून पाणी वर चढलं. पण मग याला शक्ती आली कुठून? ते बटन लावले कुठे नेमकं? हे बटन नेमकं लावले कुठं? कारण याच बटनातनं माझी फुफ्फुसही कावले करतात. मी म्हणतो हृदय ठीक आहे, फुफ्फुस खालीवर होतात म्हणून हृदय चालतं असं म्हणू पाहिजे असेल. इट्स अ नेक्स्ट प्रॉब्लेम ना, म्हणून. पण हृदयाच्या सेल्स वगैरे हा परत वेगळा विषय. त्यांना परत शुद्ध रक्त करणं, अशुद्ध रक्त होणं, आणि शुद्ध म्हणजे काय, अशुद्ध म्हणजे काय, जे होतं ते आपण शुद्ध म्हणतो आणि अशुद्ध म्हणतो. म्हणजे निलेमधनं आलेलं रक्त त्या 2 कप्प्यातनं किंवा 4 कप्प्यातनं उड्या मारत मारत जातं. ते उड्या कसं मारतं तर फुफ्फुसामुळे मारतं असं म्हणू. पण शुद्ध कसं होतं? परत त्यातलं शुद्धीकरणाची वायर वेगळीच आहे कुठली आहे की नाही? हा सगळा विचार आला ना. मग हे बटन गेलं कुठे? ही वायर जाते कुठे? मग त्यानंतर पचनाकडे आलं तुम्ही. मग पचनावरती अरे मी खातोय आणि मला कळत पण नाही, ते एकदा इथं आत गेलं ना की संपला विषय. मग ते चितळे असो का आगळी कोणी असो, तुमचे का घरात काय वाटणारी केलेला असो, काही असो, इथनं आत गेले की संपला विषय. तो परिणामच करायला लागतो. आणि तो परिणाम कोणाला भोगायला लागतो? शरीराला. आणि शरीर म्हणजे मी असं मी समजत असतो, म्हणून मला भोगावं लागतो. अशी माझी प्राथमिकता तयार होत असते. पायांची चालण्याची शक्ती आली कुठं? 15 दिवसांनी आपण नवीन जन्म घेत असतो, आहे की नाही? कळलं का आपल्याला? आपण बर्थडे फक्त एकदाच वर्षांना साजरे करतो, आहे की नाही? केक कापता तुम्ही, आहे की नाही? परंतु खरं तर 15 दिवसांनी खरा जन्म होतोय आपला. ते परवडत नाही म्हणून वर्षात एकदा करतो. घरात जर 6 लोक असतील तर त्याचा प्रत्येकाचा 15 दिवसांनी वाढदिवस यायला लागला वाढदिवस म्हणजे केकाची खाणच करावी लागेल, आहे की नाही? तर सांगण्याचा हेतू काय की हा, आणि हे घडतं कसं? आणि या पेशी, प्रत्येक पेशी मरतीये, प्रत्येक पेशी नवीन तयार होते. म्हणजे याची वायर सुद्धा किती स्मॉल असेल की जे आपल्याला दिसू पण शकणार नाही. आणि हे सगळं मेन स्विच पर्यंत जात असत. हा अभ्यास नाही का? हा स्वरूपाचा अभ्यास नाही का? आपण विचार करतो म्हणजे काय करतो याचा कधी विचार केला का आपण? विचार येतो कसा? आपलं रामदास स्वामींनी सांगितले परापश्यंती मध्यमा वैखरी मधून विचार येतो, असे भरभर भरभर बोलून मोकळं होईल. अरे राजा, याचा अभ्यास केला का कधी तू? परा म्हणजे काय कळलं का? पश्यंतीत जात म्हणजे काय होतं कळलं का? मध्यमेत येतं म्हणजे काय होतं? वैखरीत बाहेर येतं. वैखरीत तो आता गप्प बस, मध्यमेत जा, पश्यंतीत जा आणि परे मध्ये स्थिर राहा. हे रामदास स्वामींना सांगायचे ना. हे पाहणं आपल्या आतमधलं हा महत्वाचा विषय लक्षात. त्यामुळे ही जी विवेचक बुद्धी आहे
की बुद्धीला ज्ञानानेच पुढे घेऊन जावं लागतं. आणि मगाशी आपल्यामध्ये बुद्धीचं जे कार्य चालतं ते मनाच्या माध्यमातून चालतं. आणि ईश्वर शोधाच्या भूमिकेत जेव्हा आपण येत असतो तेव्हा आत्मा म्हणजे मी, म्हणजे आपले हे जे सगळ्या वायरिंग कनेक्शन्स आहेत ज्या ऍक्च्युअली त्यांची जोडणी कशी आहे ही आपल्याला कळत नाही. जसं तुम्ही टीव्ही पाहतो, आपण आपल्या हातात रिमोट घेतो, आपल्याला खूप सोपं वाटतं, काय नाही, हा चॅनेल लाव 220 हे सुरू होईल, 300 लाव हे सुरू होईल. पण याचा इतकी सवय तर झालेली आहे आपल्याला की त्याच्या पाठीमागे काय टेक्नॉलॉजी काम करते हे विचार करण्याची सुद्धा गरज पडत. ही माणसाची अज्ञानाकडे घेणारी ओढ आहे, लक्षात घ्या. अरे मी बटन दाबतोय, तिथे चित्र येतंय, माझ्या आजूबाजूच्या भिंतीवरती काहीही नाही, तो रंग आहे तसाच राहतोय, फक्त तिथं बदलतंय. त्याचा काही विचारच करायचा नाही. आणि मूर्खासारखा टीव्ही पाहत बसायचा दिवसभर. साधा टीव्हीचा जरी विचार केला की हे येतंय कसं, तरी सुद्धा माणसाला शोधाच्या प्रक्रियेत शिरता येईल. आज कित्येक वयस्कर लोक टीव्ही समोर वेळ जात नाही म्हणून बसलेले असतात, पण बुद्धिमांद्य एवढं तयार झालेलं आहे की त्या बुद्धिमांद्यामुळे लहान मुलांना शिकवत बसतात, सुनांना शिकवत बसतात, मुलांना शिकवत बसतात. मग ते पाहत नाहीत का तुमच्याकडे? पाहत असतात, त्यांना माहित असतं की घरातले वयस्कर लोक काय करतात. इतके काही वेळे नाही येत लोक, खरंय ना. म्हणून सांगण्याचा हेतू माझा काय आहे की याचा विचार करण्याची वृत्ती बुद्धीला कायम लावता यायला पाहिजे. आणि अध्यात्म हा प्रांत असा आहे की इथं बुद्धीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पण तस्मात विचार करावा इथनच सुरुवात आहे. म्हणून कालच्या याच्यात जे आपण पाहिलं की आत्मानात्म विवेक हा बुद्धीचा प्रांत तयार होतो. एवढं सगळं तुम्हाला जे सांगितलं त्याचं कारण हे आहे की आत्मानात्म विवेक जोपर्यंत तयार होत नाही, म्हणजे मला माझ्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे की ज्या मूळ ठिकाणहून सर्व शक्तीचा स्रोत माझ्या शरीरात पसरतो आहे, त्याला आपण आत्मा असं म्हणतो. आणि तो आपल्या आतच बसलेला आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची सोय ईश्वराने आपल्यामध्ये कशा प्रकारे केलेली आहे, कारण तोच आपल्या आतमध्ये येऊन बसलेला आहे. हे सांगायला, बोलायला आणि इतरांना सांगायला खूप सोपं आहे, परंतु हे अनुभवायला लागणं याला साधना. आणि माणूस नेमकं हे टाळायचा प्रयत्न करत असतो. पण शाळेतले गुरुजी कसे असतात, टीचर्स, की त्यांनी ते अनुभवलेलं असतं आणि मग ते मुलांना सांगू शकतात, बाबा रे हे असं कर, हे असं कर, हे असं कर. म्हणजे तुला नेमकं किमान माझ्यापर्यंत येत आहे असा त्याच्या पाठीमागचा उद्देश, नाही का. तुमचे जे जे कुठले टीचर्स असतील, कॉलेज मधले असतील किंवा PhD करताना असणारे गाईड्स असतात, जसा विषय मोठा होत जातो तसा तसा अनुभवाचा प्रांतही मोठा होत जाणार ना. काल मला खूप छान पोस्ट पाठवली. त्यांनी काय लिहिलं होतं की तुम्ही शाळेचा विषय आला म्हणून की शाळेमध्ये जेव्हा शिकवला जातो, आपण विशेषतः जेव्हा शिकलो
तेव्हा पाटी पेन्सिलवर लिहायला शिकलो. का शिकलो? कारण पेन्सिलनी लिहिलं त्या हाताने खोडता येईल. बरोबर. मग नंतर काय केलं, आपल्या हातात वही दिली आणि पेन्सिल दिली. मग पेन्सिलनी लिहायला शिकवलं. का शिकवलं पेन्सिलनी? कारण ते खोड रोबरनी खोडता येतं. आणि मोठं झालं की पेनाने लिहायला शिकवलं जातं, कारण आता तुम्ही मोठे झालेला आता खोडता येणार नाही. जे लिहाल ते फक्त किती सुंदर आहे ना. आणि आपण आपलं जीवन वयाच्या 50, 55, 60, 70 लिहितोय खोडतोय, लिहितोय खोडतोय, लिहितोय खोडतोय असंच चाललंय. अरे माझं चुकलं होय, अरे माझं चुकलं होय, हे काय खोडणंच आहे. म्हणजे किती पानं जीवनाची आपण खराब करून टाकलेली आहे, केवळ आपण नीट लिहिली नाही. मग तुकाराम जर आपले गुरु असते तर त्यांना हा अधिकार होता सांगायचा. आताचे शिक्षक जे आहे त्यांना अगोदर ही सुधारणा करावी लागेल आणि मग मुलांना सांगावं लागेल ना असं तत्वज्ञान. म्हणून हे तत्वज्ञान फक्त संत मंडळी सांगू शकतात आणि ते गुरुस्थानी असतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे गुरुस्थानी आहे. स्वामी स्वरूपानंद, तुकाराम महाराज, कारण यांनी जे लिहिलं त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसापाठीमागे हा त्यांच्या आत्मजाणीवेचा शोध होता. तो त्यांनी आत्मानात्म विवेकामधून साकार केला. म्हणून आत्म्याच्या शोधाच्या आड जे जे येत गेलं ते बाजूला सारत गेले. म्हणून ते म्हणू शकले, विंचू देव्हाऱ्याशी आला, देव पूजा नावरे आला, ते पैदाराचे काम आगमासी तो आगम. कारण माझी मुलं, माझी बायको, माझा संसार हे अज्ञानात आहे, पण मला ज्ञानाकडे जायचं आहे. मग त्यांच्यापासून मला लांब राहणं पण गरजेचं आहे. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं काही भंडाऱ्याच्या डोक्यावर लागण्याची काही गरज नाही. आणि आताच्या कुटुंब व्यवस्थेप्रमाणे किमान व्यावहारिक सुशिक्षित लोक तरी खूप असतात मित्रांमध्ये आहे की त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. पैसे पण बऱ्यापैकी मिळत असतात आजकालच्या लोकांना. त्यामुळे त्यांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर न जाता किमान एक खोली आपल्यासाठी स्वतंत्र काढून ठेवावी. तोच आपला भांडण्याचा डोंगर समजावा आणि त्या संसारात राहून अलिप्तता कशी साधायची आणि आपल्या आत्मशोधाकडे कसं जायचं ही नवीन साधना प्रक्रिया आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रक्रियेत बदल होईल, ध्येयात बदल होणार. लक्षात घ्या, तुम्हाला संन्यासाची वस्त्र घालण्याची गरज नाहीये. स्त्री का पुरुष हाही भेद मानण्याची काही कारण नाहीये. तुमचं ध्येय ईश्वर प्राप्ती जर असेल तर आहे त्या जाणीवेतनं स्वतःच्या मानसिकतेत बदल करा. अंतरंग चतुष्टयात संन्यस्त व्हा, अंतरंग चतुष्टयात वैराग्य मानवा आणि विवेक आणि वैराग्याच्या जाणीवेतनं आत्मानात्म विवेकाच्या आधारे आपल्या आत्म्याच्या शोधाची प्रगती साधा. असं ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं. आणि हा सगळा ज्ञानमार्ग होतो. लक्षात घ्या, याच्यातनं काय म्हणतात ते पुढे, तेथे अज्ञान सरोनी जाये, तेथे अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसमरसी न्याये अवभूती जेव्हा तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. हे अग्निहोत्राचे अनुष्ठान पूर्ण झाले असता, हे जसं मी मनाचा यज्ञ आणि बुद्धीचा यज्ञ करा असं जे मागच्या वेळेला सांगितलं,
त्याप्रमाणे हे दोन्हीही यज्ञ करा. मनाच्या यज्ञाच्या जाणीवेतनं आपल्या शब्द स्पर्श रूप रसगंध या जाणीवेतनं आपल्या आज जे येत आहे त्यात ईश्वर कसा आहे, त्यांनी कसं निर्माण केलं आहे याचा विचार करा. बौद्धिक जाणीवेतनं अव्यक्तात्म व्यक्त कसं होत आहे, अद्वैत जाणीवेतनं कसं निर्माण होत आहे, निर्गुणात्म सगुण कसं तयार होत आहे, या बौद्धिक जाणीवेचं उन्नयन करा. म्हणून मन आणि बुद्धी दोघांचेही यज्ञ आपल्या जीवात्म्याच्या जाणीवेतून जेव्हा आपण प्रगल्भ करत जाऊ तेव्हा त्याच्या ज्या ज्वाळा आहेत यज्ञाच्या त्या जेव्हा एकरूप होतं. म्हणजे निर्गुणही आणि सगुणही दोन्हीही गोष्टी ईश्वरमय दिसायला लागतात. म्हणून या प्रत्येक नाममात्रात्मक अस्तित्वामध्ये जे ईश्वरी तत्व बनलेलं आहे तो ते ओळखू शकेल ही अद्वैत भूमिका तयार लक्षात घ्या. कारण निर्मिती आपल्या हातात नाही, कशी होते माहिती नाही, पण ती अव्यक्तात्म होते. कारण आपणही आईच्या गर्भात जन्म घेतला, कुठं आलो माहिती नाही, या जन्मातली ही आई आहे. जीवन जगत गेलो, या जन्मात मुलं बाळ नवरा हे सगळे झाले, एक दिवस मृत्यू पावणार, कुठं जाणार माहिती नाही, पुढचा जन्म घेऊ त्यावेळेला वेगळी आई असेल, वेगळा नवरा असेल, वेगळी पोरं असतील, वेगळा व्यवसाय. हा सगळा ही सगळी व्यवस्था बौद्धिक जाणीवेतनं समजून घ्यावी लागणार आहे. आणि हे ज्ञानाग्नी आहे हा. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळली करणे असे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखू. म्हणून हे आपल्याला ओळखून घेतलं पाहिजे आपण की या ज्ञानाची नेमकी गरज काय आहे. कारण माझ्या व्यावहारिक ज्ञानाने मी माझ्या आयुष्यात फक्त पैसे आणू शकतो, पण आयुष्याला समग्र बदलाच्या परिवर्तन प्रक्रियेत घालू मी माझा मूळ शोध घेऊ शकत नाही. हे या आधुनिक ज्ञानाची कमकुवतपणाची लक्षण आहेत. लक्षात अगदी चंद्रावर जरी गेला, सूर्यावर जरी अगदी जाऊन पोहोचला, अशा तरी पुढे अनंत ग्रह मालिका आहेत आणि ईश्वर शोध यातून होऊ शकत नाही हे माणसाला नक्की माहिती. म्हणून माणूस जो शोध करतो आहे तो सर्व स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. प्रत्येकाची भूमिका आहे. कोणाची थोडी विशाल असेल, कोणाची आखूड असेल, एवढंच आहे. जशी त्याची बुद्धी तसा त्याचा विषय आहे. अमेरिकाने पाठवलं असेल या त्यांनी वेगळ्या कारणासाठी पाठवलं, तिथे खनिज मिळावी नाही मिळावी. भारताने या तिथं पाठवलं, तो दृष्टिकोन होता, पण शिवशक्ती वगैरे नाव देणं वगैरे थोडी बौद्धिक विशालता त्याच्यात दाखवल्या गेली, आध्यात्मिक आणि त्यात आणली. हे नक्की खरं आहे. पण त्यांनी ईश्वर भेटतो का? त्यांनी ईश्वर भेटतो, लक्षात घ्या. म्हणून इस्रो जे तयार करतो ते ईश्वर भेटण्यासाठी तयार करत नाही. आपल्याला या ज्ञानाच्या आपल्या शारीरिक यंत्रणेमध्ये जी लॅब आहे ती इस्रोची लॅब आहे असं समजा. मनबुद्धीचं ज्ञान त्या बौद्धिक जाणीवेतनं तयार करा आणि आपल्या चिदाकाशामध्ये ते सोडा. म्हणजे आपण थेट आपल्या आत्मसूर्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि तो आत्मसूर्य असा आहे की तो जाळूनही टाकत नाही. तो कोण मोठं म्हणायचं याच्या तुम्ही मला विश्वाचे अर्थ ममर्जळी प्रगट देणं. विश्वाचा अर्थ जर माझ्या हृदयात प्रगट करायचा असेल तर माझं शरीर हीच त्याची लॅबोरेटरी आहे. लक्षात घ्या. आणि सायंटिस्ट मी असणार आहे, माझा जीवात्मा असणार आहे.
आणि ही प्रक्रिया प्रत्येकासाठी आहे आणि हे झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही, हे लक्षात घ्या. हे कळलं, हा भारी, हा खूप छान आहे, मस्त छान वाटलं आजचं प्रवचन ऐकून, सोडून गेलं म्हणजे काही देव भेटणार आहे का, असं अजिबात नाही. कारण हे सगळं प्रॅक्टिकल आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस द फिलॉसॉफी. म्हणून अध्यात्म ज्ञान हे बोलण्यासाठी नाहीच खरं, पण ते बोलल्याशिवाय, आपण चिंतन मनन श्रवण केल्याशिवाय ते आपल्याला कळणारही नाही, हे तितकेच खरं आहे. पण त्याचा मूळ उद्देश जो आहे तो प्रॅक्टिकली ते जीवनात आणण्यासाठी आहे. आता मधला जो भाग येतो श्रवण मनन चिंतन, ही जर बुद्धी कार्य करत असते, बुद्धी विशाल होते. बुद्धी विशाल झाली की साहजिकच बोलायची उत्सुकता वाढते. ज्यांच्याकडे शब्द सामर्थ्य असतं ते शब्द सामर्थ्य व्यक्त करतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आध्यात्मिक फसवणूकही मोठ्या प्रमाणात असते. दोन्ही गोष्टी. कारण माणूस विसरलेला नाही, माणूस अज्ञानाला आहे. त्यांनी जर ते स्वतः प्रॅक्टिसच नाही केलं तर त्याचा काही उपयोग नाहीये. असो, म्हणून तो विषय न पाहता, म्हणून हे अग्निहोत्राचे अनुष्ठान पूर्ण झाले असता अज्ञान निशेष नाश पावते. यजन व यजन करणारा हा भेदही राहत नाही. देव भक्त असा भेद राहत नाही. हे द्वैत आलं म्हणून भेद आला. देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता. म्हणून ही अद्वैत्वाची जाणीव खूप मोठी आहे. एक समरस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवरूप यजमान आहे. म्हणून यज्ञाचा यजमान कोण आहे? यज्ञाचा आपला जीवात्मा हा यजमान आहे. आणि बळी कशाचा द्यायचा आहे? त्या जीवात्म्याचाच बळी द्यायचा आहे. त्याच्यासाठी तो खुंटा रोवलाय, तो पशु. हे सगळं झालं का मागच्या? असो, म्हणून जीवरूप यजमान जेव्हा अवभूत स्नान करतो म्हणजे अद्वैत आत्म्याशी ऐक्य पावतो, त्याला अवभूत स्नान म्हटलेलं आहे. स्नान म्हणजे कुठेतरी पाणी घ्या, अंगावर उडवा वगैरे असा काहीही भाग नाहीये त्याच्यामध्ये. हमामचा साबण लावू, लक्ष लावू वगैरे असंही काही. कारण आपण शुद्धच झालेलो असतो. शुद्ध स्वरूप देवा जेव्हा मी हे दिव्य समर्पण माझ्या शुद्ध मानसिकतेच जेव्हा करतो तेव्हा मी आणि तो हे एकच होतो, हे समजलं. म्हणून शुद्धी ही आत्मजाणीवेची व्हायला पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार बाकीचा विषयच येत नाही. ईश्वराला आपल्या मधलं काय हवं आहे? फक्त अंतरंग चतुष्टय हवं आहे. लक्षात घ्या, त्याला कळतं की सगळं, त्यांनी शरीर बनवले ना. पण तुम्ही तुमचं अंतरंग चतुष्टय जे फक्त तुमच्या आणि तुमच्याच ताब्यात आहे. लक्षात घ्या, ते अंतरंग चतुष्टय तुम्ही पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन करा आणि तेव्हा ते होतं तेव्हा त्याच्यामधनं प्रेम आपोआप तयार करा आणि त्याला डिव्हाइन लव्ह म्हणते. माझं प्रेम हे कौटुंबिक जाणीवेतलं जेव्हा असतं तेव्हा ते डिव्हाइन लव्ह नसतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ईश्वरीय प्रेमाच्या जाणीवेमध्ये सर्व समृद्धी आहे. त्याच्यामध्ये केक जो आहे बर्थडेचा, तो असा कापून कापून खायचा नसतोच ना. आपण काय करतो? तो कापून कापून प्रत्येकाला तोंडात भरवतो की देहबुद्धी झाली. पण ईश्वराचा केक प्रेम जाणीवेचा असा असतो की तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो सर्वांना सारखा वाटतो. त्याच्यामुळे या आत्मजाणीवे जाणं हे फार महत्वाचं आहे. मग त्याच्यातनं कुटुंब कुठं लांब जायचंय का? काय कारणच नाही. ते पण जीवच आहेत ना. ही भूमिका तयार व्हायला पाहिजे.
म्हणजे प्राथमिक आपली आसक्ती कमी व्हायला पाहिजे आणि आसक्तीच्या जागी प्रेमाचा उद्भव व्हायला पाहिजे. कल्याण, मी जसं माझ्या मुलांचं कल्याण पाहतो तसं तुमच्याही दुसऱ्यांच्याही मुलाचं कल्याणाची दृष्टी आपल्यात येणं ही समृद्धी आहे, हे ईश्वराचं प्रेम आहे. आपल्या मुलांचं कल्याण प्रत्येक जणच पाहतो, त्याला काही फार लागत नाही, ते आसक्तीच असते. म्हणून ईश्वरा देहबुद्धीमध्ये जे प्रेम असतं त्याचं स्वरूप आसक्ती असतं आणि ईश्वराच्या जाणीवेत जेव्हा ते जातो प्रेम तेव्हा त्याला भक्ती असते. म्हणून आसक्ती भक्ती परावर्तित आहे. या अशा गोष्टी आहेत सर्व. म्हणून पुढे काय म्हणतात, तेव्हा पंचमहाभूते विषय इंद्रिये यांचे वेगळे अस्तित्व व वस्तुत्वच अनुभवाला येत नाही. एक आत्माकार बुद्धी राहते व त्या बुद्धीने तो सर्व आत्मस्वरूपच पाहतो. म्हणून सर्व भूमिका आत्म्याच्या जाणीवेमध्ये येते. त्याच्यामुळे आपल्याला कसं होतं की परकेपणा राहत नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणला. मग हा जो भाग तयार होतो याच्यामध्ये परकेपणा येतो का? तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आला तेव्हा काही परत वाटलं, तुम्ही आलात तेव्हा परत वाटलं, आज या आल्या त्यांना काही परत वाटलं. हा, कारण ही भूमिकाच आपल्याला तशी घ्यावी लागणार आणि ही भूमिका बुद्धीने घ्यायचा विषय येत नाही. तो आपोआप साधनेचा प्रत्यय व्हायला लागतो, तेव्हा ती सहजता. म्हणून ईश्वर हा सहज काम करत असतो. आपल्यात ईश्वर कसा आला आपल्याला कळलं का? तो जातो कसा हेही कळत नाही. लक्षात घ्या. म्हणून तो जायच्या आत कळून घ्या तो कुठं जातो ते. इतकं सोपं आहे. अध्यात्मासारखा सोपा विषय नाही या जगात. हो हो म्हणू नका. हरकत नाही, पण म्हणजे सोपा कसा आहे, सहज आहे. काय झालं, आपण आपलं जीवन अवघड करून घेतलं. त्याला विशालतेत आणायचा प्रयत्न केला नाही. मी असं म्हणत नाही की एकदम विशाल होणार आहे का, मग नाही होणार आहे. पण यू स्टार्ट फ्रॉम युअर हाऊस. तुमच्या घरामध्येच तुम्ही प्रेमाचा स्रोत व्हायचा प्रयत्न करा. दुसरा जरी काही म्हणत असला तरी आपल्या मनात कुठलेही आणू नका. आपलं मन स्वच्छ ठेवा, शुद्ध ठेवा. पुढच्या वेळेला प्रेमाने वागा. त्यांचं त्यांना कळतं. लक्षात घ्या, आपण ईश्वराचे उपासक असू तर लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला जे सगळं पेरलेलं आहे ना ते ईश्वराने आपल्या विकासासाठी पेरलेलं आहे. आपला बॉस सुद्धा विकासासाठी पेरलेला आहे. लक्षात घ्या, कारण आपला त्याचा संबंध आहे. तुमच्या शाळेचे हेडमास्टर असतील त्यांचा तुमचा संबंध आहे, माझा आहे का? नाही ना. मग त्या तुमच्याच आयुष्यात का आले? कारण त्यांच्याकडनं तुम्हाला एखाद्या वेळेला गोळी खाण्याची वेळ येऊ शकते, आहे की नाही? कधी येऊ शकते. कोणाची अंडरस्टँडिंग. मग तुम्हाला ते समजून घेऊन वागायला पाहिजे का नको? हे जेव्हा तुम्ही समजून घेऊन वागायला लागता तेव्हा काय होतं, तुम्ही त्यांच्या प्रिय होता. तुम्ही त्यांच्या प्रिय झाल्या तरी त्या अजून कोणाच्या तरी प्रिय व्हायच्या भानगडीत असतात. हा व्यवहार असा आहे. म्हणून एखाद्या वेळेला त्या तुम्हाला पण बाजूला करू शकतात. हा, त्यांच्या प्रिय गोष्टीसाठी, कारण त्या आध्यात्मिक जाणीवेत नाहीये. तुम्हाला अध्यात्म करायचंय याचा अर्थ तुमच्या शाळेतल्या बाकीच्यांना अध्यात्म करायचं नाहीये. हा झाला बाहेरचा विषय. घरामध्ये सुद्धा अध्यात्म समजा उद्या तुम्हाला करायचं आहे याचा अर्थ नवऱ्याला करायचं असं नाही, याचा अर्थ मुलांना करायचं असं नाही, सासू सासऱ्यांना करायचं असं नाही, तुमच्या आई वडिलांना करायचं असं नाही, तुमच्या भावालाही करायचं असं नाही. मग ते काय म्हणणार,
पण त्यांच्याशी वागण्याची आपली पद्धत अधिक उन्नत असली पाहिजे ना. क्लिअर. त्याच्यामुळे विकास आपल्याला करायचा आहे. म्हणून ह्या सगळ्या आधुनिक जाणीवा आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. तर आपण संन्यास घेत नाही होत ना. काय करता आपण संन्यास घ्यायची, मग हे काय उत्तर करणार लागणार. संन्यास तर घ्यायचा नाही, देव तर पाहिजे असं. मग तो मार्ग पण वेगळाच असला पाहिजे ना. मग श्रीधर स्वामींनी जसं केलं तसं थोडं तुम्हाला जीवन मध्ये जगता येणार का? रामदास स्वामींसारखं जगता येणार नाही, जगता येणार आहे. तुकारामांनी काय एक प्रकारे संन्यासच घेतला होता, वस्त्र नव्हती घेतली. तर आपल्याला तसंही करायचं नाहीये. मग आपल्याला आपला मार्ग स्वयंभूपणे निवडता यायला पाहिजे. म्हणून हा फक्त अंतरंग चतुष्टयाचाच मार्ग आहे. आणि तो विकास जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा आजूबाजूचं सर्व कुटुंबच एक प्रकारे आपल्याला आपल्या जाणीवेत आणावं लागतं. म्हणून करायचं सगळं, पण कशात अडकायचं याला निरासक्ती. आणि बायकांना तर हे खूप पाळावं लागतं. नवरी मंडळी जरी झटकून जाऊ शकतात आहे ना. हे राग आला, घरातनं बाहेर गेले, खाली बिडी ओढून आले, पडून घ्यायला पाहिजे असं होऊ शकत. बायकांना तसंही करता येत. टणटण टणटण घरात बसतात. कशासाठी? मी आपले प्रॉब्लेम सांगतो, काय काय असू शकतात जगातले. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन आपल्या मानसिकतेची, आपल्या कुटुंबाच्या जाणीवेतनं व्यवस्था आपली आपल्याला करायची आहे. आणि ईश्वर तेच पाहतोय. पांडुरंग कमरेवर हात ठेवून, तुम्ही एकादशी करा करू नका हा विषय नाहीये, पण रोजचा एकादशी देताय की नाही मला. पण ईश्वराच्या एकादशीत येता यायला पाहिजे ती एकादशी. म्हणून तो कोणाच्याच मागे लागत नाही. तो कमरेवर हात ठेवून उभा राहतो गंमत. कारण सगळी एकादशीच करणार आहे. पण एकादशीला कोणी या करतोय, तो बिचारा काय करतोय, वाट पाहतोय. असंच होत ना. त्याच्यामुळे हे खूप गहन होऊन बसत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ते म्हटलेलं आहे की गुरु हा वाणी आहे. तो कुठं बसलाय? बैसे गगनगोळ. गगनगोळ म्हणजे चिदाकाशात बसला आहे, आपल्या आज्ञाचक्राच्या तिथं. बैसे गगनगोळ वस्तू कोठडी नयन खोल. वस्तू कोठडी नयन खोली, अजपा जपाची तागडी तोली, ग्राहक कोणी मिळेना. म्हणून कोणाला हे करायचं नसतं. ईश्वर बसलाय, गुरु बसले की कोण येतंय माझ्या बरोबर. म्हणून रामकृष्ण परमहंस त्या नरेंद्राची वाट पाहत होते. अस्वस्थ व्हायचे ते. काय कारण होतं की कारण त्याचं जे आध्यात्मिक जागरण, डेस्टाईन स्पिरिच्युअलिटी म्हणतो ना आपण, नवीन शब्द आहे ना. तर तो काही डेस्टिनेशन होतं ते विवेकानंद पूर्ण करू शकत होते. हे रामकृष्ण परमहंसच झालं. बाकीच्या भक्तांमध्ये होतच असेल ना गडबड. बाकीच्या भक्तांना रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे बघत बसले का? त्याच्यामुळे हा विषय हा खूप वेगळा आहे सगळा. पण त्यांनी रामकृष्ण परमहंसांनी बाकीच्याही शिष्यांना हळूहळू तिथपर्यंत नेलं. म्हणून रामकृष्ण मठ ही स्थापना होऊ शकते. पण विवेकानंदांना विरोधक नव्हते असं थोडीच होत. असणार
हे सगळं असं आहे, कारण जपाची तागडी होती. म्हणून त्या ईश्वराच्या सातत्तिक अनुसंधानात राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठी जीवनाला वेगळ्या धाटणीत बांधणं. आणि जेवढं तुम्ही हे चांगलं वागत करायला लागताना, जसं जसं वाढत जाताना, यू विल नॉट बिलीव्ह की तुमचं नित्य कर्म, व्यावहारिक कर्म सुद्धा जास्त चांगलं करून येत. तुम्ही शाळेत शिकवता, मुलांना शिकवता, जे काही करत असाल ते, तर त्याच्यामधनं ईश्वरत्व आपोआप बाहेर यायला तुमच्यामध्ये. कारण तुम्ही त्याच्याशी अनुसंधान साधत असता. आणि साहजिकच समोर सुद्धा निरागस मुलं असतील तुमच्या, तर विषय कसा होतो की मुलं आपली वाटायला लागतात. ते मातृत्व आहे. आणि बायकांना ते सहज आहे. पुरुषांना आणावं लागतं. ज्ञानेश्वरांना 21व्या वर्षी माऊली म्हणण्याची कृती आपल्या जीवनात आणावी लागली ना. शेवटी माऊली होणं महत्वाचं आहे ना. मग तुम्ही माऊली जर असाल तर तुम्हाला हे किती सहज शक्य आहे. फक्त परिवर्तन पाहिजे. थोडं थोडं परिवर्तन करत करतच जीवनाला अमुक बदलात आपल्याला ठसा येतं. कारण जीवन आता पुरतं नाहीये. हे काय पुढचे 2 दिवस जगले की मरणार असं काही होत नाही. जर आपल्याला एक मर्यादित जीवन आहे, अमर्याद जरी नसलं तरी मर्यादित नक्कीच आहे. सर्वसाधारणपणे आपण 50-60 वर्षापर्यंत सुदृढरित्या जगू शकतो असं मला वाटतं. आणि 70, 80, 90 जरूर जगावं, मी काही त्याला म्हणत नाही कुठल्या गोष्टीला, परंतु ते आत्मजाणीवेतनं जगणं. जेव्हा माझं सर्व चलन आणि वलन सगळं व्यवस्थित काम होत आहे, तेव्हा जर ईश्वराचा शोध घेतला तर तुम्ही म्हणाल मी म्हातारपणी हे करीन, तर म्हातारपणी जर ईश्वरासाठी तुम्ही ध्यान करायला सांगितलं तर तुम्ही अर्धा तास तरी मांडी घालून बसू शकणार नाही. गुडघ्याचे ऑपरेशन करायचे, मग मला बसता येत नाही, उठलं तरी दुखतंय, बसलं तरी दुखतंय, हे सगळे प्रॉब्लेम सुरू होणार. म्हणून त्याचा जो प्रॉपर काळ आहे तोच हिट करता येणार. योग्य वयात योग्य गोष्टी साधणं आणि करणं हा विवेक हे लक्षात घ्या. लोक काय सांगतायत हा विषय नाही आहे. लोक सांगतात म्हणून तुम्ही लग्न केली का, विचार करा. कारण त्या वयातली ती नीड आहे. यू हॅव टू डू इट. तुम्ही काय वयाच्या 90व्या वर्षी लग्न करणार का, नाही की नाही. म्हणजे योग्य वयातच करायला पाहिजे. शिक्षण योग्य वयातच घेतलं पाहिजे ना. योग्य वयातच शिक्षण घेतलं पाहिजे. संसार योग्य वयातच उभा करता यायला पाहिजे. आर्थिकीकरण संसाराला समृद्ध जाणीवेवर बसत करणं, व्यावहारिक भूमिकेतनं सुद्धा हे तुम्ही तरुणपणीच करू शकणार आहात. मग याच्यासाठी तुम्ही 30-40 पर्यंत वय द्या ना. कोणी नाही म्हटलेलं नाहीये. हा गृहस्थाश्रमच आहे. मुलं व्हायलाच पाहिजे. मुलं जर झाली नाही तर आपल्यासारखी बुद्धिमान लोक, आपल्यासारखी चांगली संसार करणारी लोक यांचे वाया कशाला घालवायचे. मुलं व्हायला पाहिजे आणि योग्य वयात व्हायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी साधल्या जातात. आणि त्याच्यातनं पुढे जेव्हा तुम्ही 40-45 होता तेव्हा जो संस्कार आतापर्यंत आलेला आहे, बाय दॅट टाइम कुठे सत्संगाला जॉईन करा, कुठल्या चांगल्या गोष्टी वाचायला सुरुवात करा. जे बेसिक ग्रंथ आहेत आपल्या धर्मातले, हे सनातन धर्मातले, अध्यात्म उपनिषद आहेत, वेद आहेत, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत याचा अभ्यास करायला लागला. तुमच्या लक्षात येईल की हे सर्व तुम्हाला हळूहळू वयाच्या 45, 50, 55 पर्यंत तुम्ही ज्ञानाने समृद्ध होता. कारण हे ज्ञान
शाळेत शिकवल्या जात नाही, हे दुर्दैव आहे आत्ताच. नाही तर हे ज्ञान तुम्हाला समजा तुमच्या 11वीच्या शाळेत शिकवल्या गेलं असतं. भगवद्गीता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कॉलेज मधनं कंपल्सरी केला गेला असता तर काय झालं असतं आजची स्थिती. तुम्हाला हे ज्ञान ऑलरेडी माहिती झालं तर पूर्वी हे व्हायचं. हे का सांगतोय तुम्हाला, त्यामुळे मुलांमध्ये पूर्वीच्या समाज व्यवस्थेमध्ये ही गृहस्थाश्रम, नंतर संन्यास, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे सर्व आश्रम का आहे, कारण त्यावेळेची व्यवस्था तशी होती आणि ही मानवी जीवनाच्या जाणीवेतली आहे. फक्त आता फरक एवढाच आहे की आपल्याला घर सोडून जायची नाहीये, मानसिकतेमध्ये वानप्रस्थाश्रम करता यायला. म्हणून अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेमध्ये आपली बाई असो पुरुष असो यांची स्वतंत्र खोली घ्यावी असावी. 40-45 नंतर आपलं स्वतंत्र टेबल असावं, आपली खोली असावी, त्याच्यामध्ये नवऱ्याला प्रवेश असलाच पाहिजे असं काहीही नाही. लक्षात, आपलं वाचन, आपलं चिंतन, आपलं मनन हे व्हायलाच पाहिजे. आणि हळूहळू मग ध्यानाकडे, एकाग्रतेकडे शिरता यायला पाहिजे. म्हणून कधी लावून बसता यायला. हे साधनेचे प्रकार झाले ना, आणि हे आपण करू शकणार. याला वानप्रस्थाश्रम म्हटलेलं आहे. आणि मग त्या जाणीवेतनं जेव्हा तुम्हाला पूर्ण गोडी लागते तेव्हा आपोआप माणूस ध्यानाच्या जाणीवेत शिरायला लागतो. आणि ध्यानातनं वृत्तीमध्ये संन्यस्तपणा यायला. म्हणून वृत्तीची संन्यस्त जाणीव ही महत्वाची होऊन बसते, शरीराची नव्हे. तर आणि तरच ईश्वर भक्तांची मांदियाळी तयार होणार आहे. अन्यथा मांदियाळी तयार होऊ शकणार. गृहस्थाश्रमच हाच एकमेव मार्ग आहे की जेथून ईश्वर भक्तांची मांदियाळी तयार होऊ शकेल. आणि ही जर तयार करायची असेल आपल्याला समाजामधनं तर आपोआप दिनचर्या, क्रम आयुष्याचा असाच करावा. असो, आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.